गाजतय जिल्ह्यात, साऱ्यांच्या होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात, हो साऱ्यांच्या होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात, साऱ्यांच्या होता जीवा भावाचा नाव गाजतय जिल्ह्यात. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय. चला ओंकार लगेच फिल्डिंग लावून घ्या, ऑलरेडी खूप उशिराने आहोत. चला ओंकार प्लीज, टायमर इकडून ऑन करण्यात येईल, इतका वेळ नका घेऊ. नेक्स्ट टू टीम्स बिग बॅटल अजून एक आपल्या भेटीला येणार आहे. नामा बॉईज आणि त्यांच्या गेस्ट साईश 11. टॉस जिंकला होता साईश 11 या संघाने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले नामा बॉईज या संघाला. बिग बॅटल अजून एक. आणि कालची मॅच कोणाला आठवली का? नाम्या बॉईज मोरेगाव, जी कालची मॅच तुमची झाली होती ओरम मध्ये माऊली चषकला, अद्भुत अविश्वसनीय काय जबरदस्त बॉलिंग, आणि तिकडून नाम्या बॉईज या संघाने सेमीफायनल मध्ये दाखल मारली होती. लेट्स सी, कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल, विपुल पाटील जॉईन असणार आहेत. हॅलो चेक वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय बहुजन विकास आघाडी प्रेझेंट डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी शरद भंडारी चषक. आजचा या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. समालोचनाला सुरुवात करण्याआधी आपण इकडच्या ग्रामदेवतेला वंदन करूया. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण नेहमी गणरायाला वंदन करत असतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्र आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांसारखा छावा झाला ना कोणी होणार दुसरा. मॅचला सुरुवात करूया. एका बाजूला नेमा बॉईज आहे, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहायला गेलो साईशा 11 आहे. ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपण पाहिलाय 4 धावा. त्याच्यानंतरच्या 2 चेंडू जर का आपण पाहायला गेलो तर डॉट आले. फटका खेळला ऑफ साइडला. पेनकर सुपर्ब पेनकर त्याच्या दिशेने डाईव्ह लगावून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 5 धावा. चेंडूला पाठवलं ऑफ साइडला डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा धावफळ करते आपण पाहतोय. शेवटचा चेंडू फटका गेला ऑफ साइडला. चेंडू हातामध्ये फेकी वेगाने केले. यष्टांवरती लावताना किती उशीर केलाय. आकाश घरचे आयोजन भारी करतय बाबांच्या नावानी, बाबांच्या नावानी, करतय बाबांच्या नावानी. तालिब पठाण रियाज शेखची साथ आहे हो मोलाची. वीरूभाई नदीबाई कती पाहुण्यांचा सन्मान. आनंद पाटील वामन पाटील कती पाहुण्यांचा सन्मान. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने.
महाविकास आघाडीचा नेता होता यो दमदार, नेता होता यो दमदार, नेता होता यो दमदार. हो साऱ्या गावात दादांच्या सारखा भेटणार नाही दिलदार, भेटणार नाही दिलदार, भेटणार नाही दिलदार. आज या क्रिकेट सामन्यात होईल बक्षिसांची बरसात, आज या डोंगर पाड्यात होईल बक्षिसांची बरसात. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. होता तो आगे जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ, होता तो आगे जिल्ह्याची आग साऱ्यांची होती साथ. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान, 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 स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगर पाडा गावान. चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. साईशा 11 विरुद्ध अन्यमा बॉईजची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावफलकार आपण पाहिलेत. दुसरं षटक वंश गोलंदाजी मार्गवरती घेऊन आलाय. यस पॉवर प्ले साठी कॉल दिलाय.
येस, टायमर देखील ऑन आहे. चला, क्षेत्ररक्षण लावताना थोडीशी घाई करायची आहे. स्क्रीनवरती टायमर देखील ऑन आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफळ करते आपण पाहिल्यात. रन स्कोर कार्ड. वनचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मयूर वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूला फील करतोय. फेकी होईपर्यंत 1 धाव. 8 धावा धावफळ करते आपण पाहतोय. गुल्लक आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. बॅकफूटवरती आले. हलक्या त्याने चेंडूला कट केलं. बॅटचा फेस ओपन केला. स्लाइस केला. बॅटला कट करत असताना चेंडू मागे निघून गेला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफळ करते आपण पाहतोय. हलक्याने ऑफ साईडला डगआउटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1-0-10. 10 धावा धावफळ करते आपण पाहिल्यात. सिंगलला महत्व देत असताना धावफळक 10 वरती जाऊन पोहोचते. इथून गुल्लकला देखील माहिती आहे चांगला चेंडू त्याचा सन्मान करायचा आहे. फुलटा चेंडू फटका खेळलाय. सरळ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड नाही झाला. फेकी केले. या स्टँड वरती लावताना किती उशीर झालाय. फेकी बरोबर गेली होती. तर यष्टन वरती लावताना किती उशीर झाला. नाही झाला. बघा, रिव्ह्यू घेण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंद असतात. त्या 7 सेकंदात चर्चा करून तुम्ही रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं. त्याच्याहून जास्त वेळ नाही घ्यायचा. बॅकफुटवरून फटका खेळलाय. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. मॅचमध्ये ही गोष्ट आहे. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये शंका असते, तुम्ही सर्व खेळाडू एखादा कर्णधार येऊन त्या गोष्टीची चर्चा करत असताना तिथून तो डिसिजन घेणं गरजेचं आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा. तुम्ही कदाचित जर का एकमेकांचे चेहरे पाहत असतील एखादा डिसिजन घेण्यासाठी, तर तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये कधी दिसणार नाही. चेंडूला लेफ्ट केलं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. व्हाईटचा इशारा. 13 धावा धावफळ करते आपण पाहतोय. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. कट केलं. हलक्या त्याने चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. तिसरं षटक कुणाल बांबूगडे गोलंदाजी मारवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगाने हाताळला होता. त्यावर राहुलने देखील तितक्याच वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेने धावफळक पुढे सरसावत असताना 15. 1-5-15. और 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावफळ करते आपण पाहतोय. एक चौकार गुल्लकच्या बॅटमधून आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला होता. नोचा इशारा. चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण झाले. काल घरी लेट झालेत, पण आज अप टू डेट टायमावरती आल्यात. मग उन्हाचा तबा कितीही असू दे, पण ज्ञानेश टायमावरती आहे. वेलकम ज्ञानेश. आजच्या दिवसामध्ये त्यांनी दिलेला वेळ देखील मोलाचा होता. मागचे 3 दिवस त्यांनी या स्पर्धेसाठी नेहमी आपला मोलाचा वेळ दिलाय. आणि मग मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा किती असू दे, रात्री घरी जाण्याचा किती उशीर होते, याचा कोणताही विचार नाही केला. स्पर्धा आपल्या गावामध्ये आहे, आपल्याला काम करायचं आहे. चेंडू निघून गेलाय इन टू द गॅप. सीमारेषा पार. चौकार.
पाहतोय 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. वेगाने वेगाने जलद गतीने चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 21-21. लगातारच्या 2 डॉटने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. चेंडूला लेफ्ट केलं. 2 डॉट नंतर वाईड आल्यानंतर धावफलक 1 पुढे सरकतोय. 22-22. फटका केलाय. चेंडू गेला हातामध्ये. फेकी देखील वेगाने केले. यष्टांवरती लावताना नाही केला. उशीर पाहायचं मागे नव्हतं. तुम्हाला जिथे त्या दिशेने तुम्ही धावतात त्या दिशेने पाहत धावायचं होतं. चेंडूला पाहत बसले. चेंडू आला यष्टांवरती लावताना नाही केला. उशीर. धावचीच्या रूपात विकेट डाऊन. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैलगाडा. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 22-22. 22. फटका केलाय. मंथन इतक्या स्लो आल्यानंतर चेंडू फास्ट निघून गेला. शेवटच्या चेंडू धावा मिळतील 4-26. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला गेला. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला गेला. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला गेला. 26. शेवटच्या चेंडूवरती मिळाला धावा 4. महत्वाचा चौकार होता धावफलकामध्ये भर देण्यासाठी. शेवटचं षटक प्रणय घेऊन आलाय. शेवटचं आणि अंतिम षटक रोहन नवीन फलंदाज जसं मैदानाच्या आतमध्ये आला डगआउट मधून सेट ठेवून आला होता आणि पहिला चेंडूवरती आपण त्याच्या बॅटमधून चौकार पाहिलाय. फटका केलाय. सरळ 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 चेंडू निघून गेलाय ऑन साइडला. राहुलच्या बॅटमधून चौकार. माझी छेड पाहिजे तुझा कृष्ण मुरारी. माझी छेड पाहिजे तुझा कृष्ण मुरारी. 30 धावा. फटका गेला ऑफ साइडला. वेगाने क्षेत्ररक्षक आले. बघा इथून मागची मॅच देखील आपण पहिले 30+ आव्हान होतं. MCC संघाने त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना त्या मॅच मध्ये विजय संपादन केलं. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. फटका गेलाय. सरळ चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय गॅप मधून. मयूरच्या हातापेक्षा चेंडू लांब आहे. रोहनच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. क्षेत्ररक्षण करत असताना बऱ्याच काही चुका झाल्या. त्या कारणास्तव धावपळक पुढे पण अजून ही मॅच संपली नाही. मागची मॅच आपण पाहिलात. फुलटॉस चेंडू फुलटॉस पेनकर आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पेनकरनी संपूर्ण मॅच मध्ये आपण जर का पाहायला गेलो 2 डाव लगत असताना खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा आपण पाहायला गेलं 37. शेवटचा आणि अंतिम चेंडू.
शेवटच्या चेंडूवरती फटका खेळला. चेंडू हातामध्ये फेकी देखील वेगाने केली होती, पण गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. 38-38 वरती धावफलक स्थिरावला. 39 पाटला. साईशा 11 ला मैदानाच्या आतमध्ये करायचंय.
पॉवर प्लेचं पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झाले. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 9 धावा ज्या फलंदाजामध्ये क्षमता आहे तो फलंदाज तुमचं जर का नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये जो चेंडू तुमच्या पाळ्यामध्ये त्यावर ट्राय करणं गरजेचं आहे. पण इथून 39चा पाठला करत असताना ती रणनीती, ते कॅल्क्युलेशन, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल बॅटिंग करणं मैदानाच्या आतमध्ये ओमकारला देखील तितकंच गरजेचं आहे. 2 चौके कदाचित या षटकामध्ये आले तर ही मॅच ऑन राहील. पहिल्या बारामध्ये तुम्ही किती धावा करतील, नंतरच्या बारामध्ये किती धावा ठेवल्या जातील, ही प्रत्येक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट आहे. यस, टायमर देखील स्क्रीनवरती ऑन आहे. नेमा बॉईज थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-0-10 10 धावा धावपळ करते आपण पाहतोय. फटका गेला, चेंडू निघून गेला गॅप मधून. ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ चालय. 14 धावा धावपळ करते आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक मार्ग असते. पॉवरफुल बॅटिंग होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. ओमकारला देखील माहिती आहे या षटकामध्ये निदान 2 चौके येणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला नेमा बॉईज रोहन गोलंदाजी मारवती आहे, ज्याच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिल्यात. इथून रोहनला देखील माहिती हात खोलण्याची संधी नाही द्यायची. त्यांनी देखील या मॅचमध्ये, संपूर्ण मॅचमध्ये जर का आपण पाहिलं, बॅटिंग खूप चांगली केली होती. तशीच गोलंदाजी करणं पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यावरती देखील एक जबाबदारी आहे. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये फेकी वेगाने गेले. सिद्धेश एडा इष्टांच्या मागे होता, त्यांनी नाही केला उशीर. पण मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 15 धावा. सुनील नवीन फलंदाज चुन्ना, तो कशा प्रकारे साथ देईल ना, हे पाहणं देखील तितकंच मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. साई एकविरा आपण आल्याची नोंद अजूनही आमच्यापर्यंत नाही झाले. हलक्यातीने ऑफ साईडला मात्र दिशा दाखवली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. इथून जर का अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच जात असताना 12-19 जाईल. जर का एखादा सिंगल आला तर तीच मॅच, तो फासला अजूनही वाढेल. 12-22 देखील जाऊ शकते. ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या मॅचला किती खेचायचं आहे. इथून एखादा मोठा फटका मॅचचं इक्वेशन कमी होऊ शकते. एखादा सिंगलने तेच इक्वेशन लांबणार आहे. नमा बॉईज जय लाईन टू सर्कल आपण पाहिलंय. फेकी, पंचांचं बोट हवेमध्ये. उपकार पाटीलला मैदान सोडवावं लागलं. एक मोठा विकेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण एखाद्या सिंगलची चर्चा करत होते या एखादा मोठा फटकाची, पण मैदानाच्या आतमध्ये नेमाबाई सांगते आम्ही इथे विकेट घेणार आहे. आम्हाला देखील या मॅचमध्ये आम्ही पुढ्यात कायम पुढे जाणं देखील तितकंच गरजेचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफळ करते आपण मध्ये. 12 मध्ये 23 ची गरज. तिसरं षटक सिद्धेश एडा घेऊन आल्या गोलंदाजी मारवरती. ही मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारे हे षटक आहे. साई एकविरा आपण आल्याची नोंद अजूनही आमच्यापर्यंत नाही झाले. बॅकफुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू मागे हेमल भाऊसर यांच्या हातामध्ये गेलाय. येणारा प्रत्येक डॉट डकआउटमध्ये दबाव वाढवणार आहे. 11 मध्ये 23 ची गरज. मॅचचा फासला प्रत्येक डॉटने अजूनही वाढतोय.
साई एकविरा आपण आल्याची नोंद अजूनही आमच्यापर्यंत नाही झाले. आयोजकांकडून वारंवार कॉल देण्यात येतोय. 10 मध्ये 22ची गरज, 12चा फसला या मॅच मध्ये. अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. भावेशजी मात्र आपणास विनंती केली जाते आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भावेशजी मात्र आपणास विनंती आहे आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बॅकफुटवर येत असताना तुम्हाला किती टायमिंग आहे, किती वेळ घ्यायचा आहे ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 8 मध्ये 20ची गरज. साई एकविरा आपण आल्याची नोंद मग टॉससाठी कर्णधाराला पाठवायचं. ही मॅच संपण्याच्या अगोदर जर का कर्णधार आला नाही तर आयोजकांकडून स्ट्रिक्टली वॉर्न केले की तुम्हाला पेनल्टीचा सामोरा करावा लागेल. पेनल्टी म्हणजे तुम्हाला ओव्हर कमी घेऊन घ्यावे लागतील, अदरवाईज आयोजकांकडून स्ट्रिक्टली निर्णय आहे की कोणासाठी ही मॅच थांबणार नाहीये. साहिल टॉस करून घ्यायचा, लगेचच एखादा प्रतिनिधी टॉसला पाठवायचा आहे. टॉसला पाठवत असताना तो खेळाडू तुमच्या प्लेइंग 10 मध्ये आहे का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यस, समोरच्या संघाचं कर्णधार आलंय 7 मध्ये. सर शेवटच्या चेंडूवरती एक धाव आले. ओके. 6 मध्ये 19ची गरज आहे. अनिश यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला श्री माऊली विरार आहे तर एका बाजूला साई एकविरा. टॉस श्री माऊली विरार. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं. क्षेत्ररक्षण घेतलं. पहिला चेंडू टॅपच्या सारने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये फेकी, धावचीच्या रूपात सुनील बाद असेल की नाही पंच दर्शवतील. यस, पंचांचं बोट हवेमध्ये, गडीपात. पाच मध्ये 19ची गरज. दीपक. नोचा इशारा, 9 वरती धावचीत. येस, पंचांचं बोट हवेमध्ये, धावचीच्या रूपात विकेट डाऊन. या मॅच मध्ये आपण पाहू शकता मॅचचं इक्वेशन फसलं. एक हल्ती आपण जर का पाहू शकता नेमा बॉईज या मॅच मध्ये पुढे होती. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि संपूर्ण मॅच मध्ये जर का तुम्ही पुढे आहेत तुम्हाला पुढे राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. फटका खेळाय सरळ डाऊन द ग्राउंड. मयूरच्या बॅट मधून येतोय चौकार.
पंचांनी दाखवलं स्क्रीनवरती काय घडलं, प्रत्येक गोष्टी दर्शवले. पंचांनी नोचा इशारा केलाय. स्क्रीनवरती दाखवलं काय घडलं, युट्यूबच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आणि इथे मेन स्क्रीनवरती दाखवलं जाते. टप्पा पडलाय, प्रॉपर टप्पा दाखवला गेलाय. कोणताही डिसिजन येण्याआधी तुम्ही पंचांच्या अंगावर अशा प्रकारे जाणं हे कृत्य कितपत योग्य आहे. खेळत असताना तुमच्या आतमध्ये ती स्पोर्ट्समॅनशिप असणं गरजेचं आहे. फ्री हिट फटका खेळला यष्टांवरती. वॉडफील्ड अमित, सुपर सुपर सुपर. अमितने डाय लगावत असताना यष्टांवरती लावलाय चेंडू. विकेटचं पतन, गडी बाद. तीन पूर्णांक 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 26. नवीन फलंदाज कुणाल. पुन्हा एकदा मयूरनी फटका खेळाय. सरळ चेंडू गेलाय हातामध्ये. निर्धाव चेंडूची संख्या 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय मॅच मध्ये. औपचारिकता फटका खेळलाय सरळ जयच्या हातामध्ये. चेंडू गेलाय. बघा एक सूचना येते की तुम्हाला कोणत्याही डिसिजन मध्ये जर का काय ऑब्जेक्शन असेल तर कोणत्याही डिसिजन असोसिएशनचे मेंबर येईपर्यंत थांबणार नाही. आयोजन कमिटी ती